सर्वांना जय भीम। आजचा जो हेतू आहे आपला पत्रकार परिषदेचा, बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे। संपूर्ण राज्यामध्ये लोकल इलेक्शन लढवलेली आहे। संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा, राज्यसभा, लोकसभा सर्व निवडणुका लढवते आणि पाठीमागे जे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टीने जिल्हाभरामधल्या सगळ्या नगरपालिकेमध्ये भाग घेतला, निवडणुका लढवल्या आणि महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका चालू आहेत। लातूरमध्ये बहुजन समाज पार्टी निवडणुका लढवत आहे। तिथे स्वतः जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ देशमुख सिद्धार्थजी सूर्यवंशी हे निवडणूक लढवत आहेत आणि त्यातलाच भाग म्हणून पुढील रणनीतीच्या संबंधानं बहुजन समाज पार्टी लातूर उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये जे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ज्या गट आणि गण आहेत, जिल्हा परिषदचे मतदारसंघ आणि पंचायत समितीचे जे मतदारसंघ आहेत, संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः उदगीर विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आपण निवडणुका लढवणार आहोत। निवडणुका फार दमदारीनं लढवणार आहोत आणि जिल्हा परिषदचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण पंचायत समिती जिल्हा परिषदचे उमेदवार आपण देणार आहोत। तेव्हा ह्या संबंधानं आपण ही पत्रकार परिषद घेतोय। आणि राहिला विषय दुसरा, बहुजन समाज पार्टीमध्ये जे जनाधार वाढता जो जनाधार आहे, बहुजन समाज पार्टीला पाठीमागेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये जनाधार मिळालेला आहे। उमेदवार निवडून आलेले आहेत आणि ही गोष्ट संपूर्ण विधानसभेच्या लोकांपर्यंत, जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत, महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे। या बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बहन मायावती जी आहेत, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी डोंगरे साहेब आहेत आणि आम्ही स्वतः व्यंकट बर्गे बहुजन समाज पार्टी लातूर जिल्ह्याचा प्रभारी आणि महाराष्ट्र प्रदेशचा सचिव म्हणून काम करतोय आणि या भागामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज पार्टीला गती देण्याचं काम करणार आहोत आणि या संबंधानं आम्ही ही मीटिंग लावलेली आहे। या मीटिंगमध्ये अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत। त्यामध्ये आमचे बहुजन समाज पार्टीचे नेते, पुराणे नेते आरिफ साहेब आहेत, बहुजन समाज पार्टी उदगीर विधानसभेचे प्रभारी आणि लातूर जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय विद्यासागर कांबळे गुरुजी आहेत, आमचे आरिफ साहेब आहेत, मिर्दे साहेब, आरिफजी मिर्दे, आरिफ हासमी आणि ॲडव्होकेट तलवाडी जे आहेत, दायमी साहेब आहेत, संतोषजी शिंदे आहेत, बरेच लोक आपल्याकडे इथं सगळेच उपस्थित आहेत आणि या सगळ्यांचा आमचे देवंगरेजी आहेत, ॲडव्होकेट काही लोक इथं उपस्थित झालेले आहेत। तेव्हा हे सगळ्या लोकांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे की बहुजन समाज पार्टीला आगामी परिस्थितीमध्ये समोर नेणे, निवडणुकीला सामोरे जाणे आणि निश्चित पद्धतीनं आम्ही निवडणुका जिंकू अशा पद्धतीचा एक आशावाद तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे। एवढंच बोलण्यासाठी आम्ही इथं थांबतो। जय भीम।